झी 24 तास एक पाऊल पुढे। नाशिक जिल्ह्यातील जीवन प्राधिकरणाच्या योजनांमधून लाखो लिटर पाणी गळती गेल्या 2 महिन्यांपासून होतीये। याहून पुढची धक्कादायक बाब म्हणजे याच पाण्याचा विक्रीसाठी वापर केला जातोय। ओझर परिसरात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या पाईपलाईन मधून थेट हे पाणी उचललं जात आहे। पाण्याचं दुर्भिक्ष असल्यानं शहराच्या पाणी पुरवठ्यात 50% पाणी कपात करण्यात आली आहे। असं असताना पाईपलाईन मधून होणारा पुरवठा जाणीवपूर्वक लिकेज करण्यात आल्याचा आरोप होतोय। वाया जाणाऱ्या पाण्याच्या तळ्यातून दररोज शेकडो लिटर पाण्याचे झरे वाहत आहेत। गेल्या 2-3 महिन्यांपासून ही गळती सुरू आहे। सुस्तावलेल्या प्रशासनाला मात्र या संदर्भात काहीही सोयीसुतक नाहीये। कधी प्रशासनाला जाग येणार आणि कधी ही गळती थांबणार असा संतप्त सवाल या निमित्तानं उपस्थित झालाय। इथे कॉन्क्रीट रोड चालू आहे मोवाडीला। मोवाडीला ते कॉन्क्रीट रोडवर टाकायचं त्याच्याकरता नेतोय। परमिशन नाही दिलं ते आमच्या ठेकेदाराने सांगितलं। महाराष्ट्र जीवन प्राधिकरण अंतर्गत चालवण्यात येते। या योजनेवर बरेच लिकेज असून दररोज लाखो लिटर पाणी वाया जाते। याबाबत आम्ही अधिकाऱ्यांना वारंवार MGPला पत्रव्यवहार केला आणि विचारणा केली असता त्यांनी आम्हाला असे उत्तर दिले की तुमच्या पूर्ण महाराष्ट्रात जरी दुष्काळ असला तुमच्याकडे प्यायला पाणी येतं ना, तुमच्याकडे दुष्काळ नाही ना, मग तुम्ही कशाला चिंता करतात? आमच्याकडे पैसे नाही, आम्ही नंतर करू। या संदर्भात आपण आणखी माहिती घेऊया। आमचे प्रतिनिधी नाशिकहून मुकुल कुलकर्णी आपल्यासोबत आहेत। मुकुल, एकीकडे शहरात 50% पाणी कपात आहे, दुसरीकडे लाखो लिटर पाण्याची नासाडी होतीये। जाणीवपूर्वक प्रशासन याकडे दुर्लक्ष करतंय का? पंकज, आपण बघतोय नाशिक जिल्हा पूर्णपणे हा टंचाईग्रस्त आणि दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा अशी वारंवार मागणी केली जाते। त्याच्या दुसऱ्या बाजूला जर अशा पद्धतीने लाखो लिटर पाण्याची उधळपट्टी रोज केली जाते, मुळात प्रकल्पाचं व्यवस्थापन करण्यासाठी आणि टंचाई सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे ती दूर करण्यासाठी वेगवेगळे केंद्र स्थापन करण्यात आलेले आहे, वेगवेगळे खात्यांची स्थापना करण्यात आलेली आहे महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून। परंतु याच प्राधिकरणाच्या माध्यमातून ही जी लाखो लिटर पाण्याची रोजच्या रोज उधळपट्टी केली जाते त्याकडे कोणाही अधिकाऱ्याचं लक्ष जात नाहीये। जरी लक्ष गेलं तरी त्यावर कारवाई होताना दिसून येत नाहीये। त्यामुळे हा सर्व प्रकार जाणून बुजून केला जातोय का, हा एक संशयाला जागा घेण्यासारखा विषय आहे। तर दुसरीकडे ज्या टँकरच्या माध्यमातून आपण बघतो टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्यानंतर जे व्यावसायिक खासगी टँकरवाले आहेत त्यांचं पेव फुटतं आणि संकटाला संधी मांडणारी ही सर्व लोक असतात आणि या संधीचाच फायदा कॅश करण्यासाठी ते धडपड करत असतात। जर अशा पद्धतीने जीवन प्राधिकरणाचं जे फुकटातलं पाणी आहे ते लोकांना विकायचं आणि त्यामधनं गलेलठ्ठ पैसा कमवायचा हा धंदा या ठिकाणी नाशिक जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात होतोय। जीवन प्राधिकरण हा पाणीपुरवठा विभागाच्या अंतर्गत येणारा विभाग आहे। लक्ष्मण ढोबळे यांनी यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी शेतकऱ्यांकडनं होते। मात्र वरचे वरिष्ठ अधिकाऱ्यांपर्यंत ही बातमी पोहोचत नाहीये, ती खबर केंद्रापर्यंत मंत्र्यांपर्यंत जात नाहीये। हे नक्की ही बातमी पोहोचत नाहीये की बातमी पोहोचल्यानंतरही जाणून बुजून दुर्लक्ष केलं जात आहे, हाही देखील यातला मुद्दा आहे। धन्यवाद मुकुल, आपण दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।